आमदार अपात्रतेची आज सुनावणी. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या समोर सुनावणी होणार. नीलम गोरे यांच्या विरोधातील याचिकेवरही होणार सुनावणी. मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक. उद्योग विभागाचे प्रस्ताव येण्याची शक्यता तर आगामी दावोस दौऱ्याची तयारी आणि प्रस्ताव येण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक. बैठकीमध्ये आतापर्यंतच्या कामाचा आढावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना जबाबदारी ही दिली जाणार. वाल्मिक कराड प्रकरणी बीड कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला. वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. आरोपींनी वारंवार आवाज कंपनीकडे खंडणी मागितली, पण संतोष देशमुख खंडणीला अडथळा ठरले म्हणून हत्या झाली का? SITनं कोर्टात दिलेल्या माहितीत मोठा आरोप. तर संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळती-जुळती असल्याचा SITचा खुलासा. हत्येच्या दिवशी केवळ फोन केला म्हणून 302 आणि कुगा अंतर्गत कारवाई करताय का? न्यायाधीशांचा तपास अधिकाऱ्यांना सवाल. केज नगरपंचायतीने वाल्मिक कराडच्या नावानं वाईन शॉपसाठी दिलेलं ना हरकत पत्र रद्द. बुधवारी केज नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये झाला निर्णय. पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा आणखीन एक फ्लॅट. पिंक सिटी रोडवर असलेला हा फ्लॅट वाल्मिकची पत्नी मंजिरी कराड यांच्या नावावर सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा हा फ्लॅट असल्याची माहिती. बीडच्या बांगरी गावात कराड समर्थक महिला आक्रमक. परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन. वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानं समर्थक आक्रमक. बीड कोर्टाबाहेर कराड समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून धरपकड. बीड कोर्टाबाहेर घोषणाबाजी आणि गोंधळ करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार. संबंधित महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू. गोंधळ घालणाऱ्या काही जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.